इस्लामपूर शहर व परिसरात दहशत निर्माण करून खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, गंभीर दुखापत, महिलांना छेडछाड तसेच अनुसूचित जाती जमातींवर अत्याचार अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या ज्ञानेश्वर उर्फ ज्ञानेश मिश्राव पवार यांच्या टोळीवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे। इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हारगुडे यांच्या तपासात या टोळीचे 10 सदस्य सक्रिय असल्याचं उघड झालंय। या टोळीकडून 2018 पासून आतापर्यंत खुनाचा प्रयत्न, घरफोडी, जबरी चोरी, हत्याराने हल्ला, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान, महिलांना छेडणं, अनुसूचित जाती जमातींवर जीवघेणा हल्ला, लोकांना धमक्या देणं असं गंभीर गुन्हे करण्यात आले। गुन्हेगारी वर्चस्व टिकवण्यासाठी व आर्थिक फायदा मिळवण्यासाठी ही टोळी सातत्याने दहशत निर्माण करत असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम मोक्का अंतर्गत प्रस्ताव सादर करण्यात आला। माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र सुनील फुलारी यांनी सादर झालेला प्रस्ताव मंजूर करताना आगामी गणेशोत्सव व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी संघटित गुन्हेगारी टोळीचा कणा मोडण्यासाठी कारवाईस हिरवा कंदील दिला। या कारवाईमुळे इस्लामपूरमधील गुन्हेगारी टोळ्यांना चपराक बसली असून पुढील काळात अशा संघटित टोळ्यांवर कठोर नजर ठेवून त्यांना कायमस्वरूपी नेस्तनाबूत करण्याचं धोरण राबवण्यात येणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं। ही कारवाई माननीय श्री सुनील फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र, माननीय संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली तसेच माननीय कल्पना वारायकर अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांच्याकडे वर्ग करण्यात आला। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।